येत्या 20 तारखेला आपल्याकडे मतदान होणार आहे आणि त्याचा विधानसभेच्या या निवडणुकीचा प्रचार आज संपला. या प्रचाराच्या जो शुभारंभ म्हणता येईल असा शुभारंभ विदर्भातच राहुल गांधींनी केला आणि संविधानाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला, जो लोकसभेत काँग्रेससाठी आणि इंडिया आघाडीसाठी फार प्रभावी ठरला होता आणि त्याला भाजपला उत्तर देण्यास बाध्य करून या प्रचाराची रंगत काँग्रेसने वाढवली असं म्हणता येईल. मग भाजपने हे सगळा या संविधानाचा मुद्दा काढणारे सगळे कसे अर्बन नक्षलवादी आहे असं त्याला प्रत्युत्तर दिलं आणि आपल्या विदर्भातल्या प्रचाराला सुरुवात झाली. त्याच्यानंतर राहुल गांधींनी जातीय जनगणनेचा मुद्दा सुद्धा काढला, जो ओबीसीसाठी फार महत्वाचा आहे आणि विदर्भात ओबीसी मतदार मोठा आहे आणि तो गेली काही वर्ष सातत्याने भाजपकडे होता. तो लोकसभेत आपल्याकडे आल्याचं दिसल्याबरोबर काँग्रेसने या मुद्द्याला अग्रस्थानी आणलं किंवा ऐरणीवर आणलं म्हणता येईल. पण या मुद्द्याचा पाहिजे तसा प्रचार काँग्रेसच्याच नेत्यांनी केला नाही आणि भाजपही त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडली नाही. त्याच्यामुळे राहुल गांधींनी आणलेला हा मुद्दा प्रचारात फारसा दिसलाच नाही. सुरुवातीला असं राष्ट्रीय मुद्द्यांवरून प्रचाराला सुरुवात झाली या निवडणुकीची आणि नंतर स्थानिक मुद्दे समोर येत गेले आणि 2 मुद्द्यांवर ही निवडणूक खूप केंद्रीभूत राहिली, ती म्हणजे सोयाबीन आणि कापूस. तसे हे प्रश्न ग्रामीण भागाचे आहेत, पण विदर्भातल्या बहुसंख्य मतदारसंघ हे ग्रामीणच आहेत. त्याच्यामुळे हे मुद्दे खूपच चर्चेत राहिले. या मुद्द्यांवर प्रचार जेव्हा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी स्थानिक पातळीवर सुरू केला तेव्हा भाजपनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं की हमी भाव आम्ही देऊ, हमी भावातला फरक देऊ, नवीन केंद्र सुरू करू, थोडीशी आर्द्रता असलेली सोयाबीन असेल ती सुद्धा खरेदी करू, तसे आदेश पण काढण्यात आले. त्याच्यामुळे स्थानिक मुद्द्यांभोवती ही निवडणूक नंतरच्या प्रचाराच्या शेवटच्या काळात फिरत गेली. त्यानंतर लाडक्या बहिणीचा मुद्दा हा प्रचारात आरंभापासून होता, शेवटपर्यंत होता. भाजप आणि महायुतीनी आम्ही लाडक्या बहिणींना 1500 देतोय, आम्ही 2100 देऊ असं सांगितलं आणि काँग्रेसने आम्ही 3000 देऊ असं सांगितलं. त्याच्यामुळे प्रचार सुरुवातीचा काही काळ वगळता प्रचार नंतर अशा पद्धतीने स्थानिक मुद्द्यांवर एकत्रित झाला. दुसरा एक आणखी प्रचार म्हणजे जातीनिहाय मतदान किंवा जातीनिहाय समीकरण, ती पण जाहीरपणे सगळ्या नेत्यांनी बहुतेक ठिकाणी मांडली. राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनी यावर फार लक्ष दिलं नाही. राष्ट्रीय पातळीवरच्या नेते ओबीसी, दलित, मुस्लिम या प्रचाराभोवती खेळत राहिले, तर स्थानिक पातळीवरचे नेते मात्र जातीचा प्रभाव किंवा जातीय समीकरणं कशी जुळवता येईल या दृष्टीने आपलं म्हणणं मांडत राहिले. तर अशा पद्धतीने या निवडणुकीचा प्रचार राहिला. आता विदर्भातल्या 62 मतदारसंघात नेमकं काय होणार, कुणाला बहुमत मिळणार हे बघणं मनोरंजक करणार आहे.